नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे पोलीस भरती 2024-25 मित्रांनो, आज आपण 16 फेब्रुवारी रोजी झालेल्या जेवढ्या पण महाराष्ट्रामध्ये जेवढ्या पण जिल्ह्यांमध्ये मैदानी चाचणी झालेली आहे, सर्व जिल्ह्यांची मित्रांनो मैदानी चाचणीची गुण यादी आपल्याकडे आलेली आहे. मित्रांनो, मी सर्व जिल्ह्यांची तर गुण यादी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. जर मित्रांनो तुम्ही पण 16 फेब्रुवारी रोजी इथं मैदानी चाचणी दिली असेल महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 मध्ये, तर तुम्हाला किती मार्क आलेले, कोणत्या इव्हेंटमध्ये किती मार्क आलेले, 100 मीटरमध्ये किती मार्क आलेले, गोळाफेकमध्ये किती मार्क आलेले आणि टोटल एकूण तुमचे किती मार्क झालेले, गुण यादी तुमची इथं प्रसिद्ध झालेली आहे, सर्व जिल्ह्यांची झालेली आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला इथं मी सांगणार आहे मित्रांनो. आणि ह्या यादी तुम्हाला कसं चेक करायचे आणि ह्या याद्या तुम्हाला कुठं भेटेल त्याची पण मी तुम्हाला माहिती देणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या. नवीन असल्या मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तर चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया. तर बघा मित्रांनो, सर्वात पहिले आपण बघूया. बघा एक बघा, सर्वात पहिले बघू शकतो तुम्ही इथं बघा नागपूर पोलीस. बघा नागपूर पोलीसचं मित्रांनो हे बघा 16/2/2026 रोजी झालेल्या मैदानी चाचणीचं इथं आहे. त्याच्यामध्ये सर्वात पहिले ॲप्लिकेशन नंबर दिलेला आहे विद्यार्थ्यांचा, नंतर चेस्ट नंबर दिलेले आहे, 1600चे मार्ग दिलेले, 100 मीटरचे मार्ग दिलेले, 800चे मार्ग दिलेले आणि गोळाफेकचे मार्ग दिलेले मित्रांनो. आणि टोटल किती मार्ग झालेले आहेत इथं गुण यादीचे, तिन्ही इव्हेंट मिळून किती मार्क झालेले ते तुमचे इथं टोटल दिलेले आहे मित्रांनो. जर तुम्ही पण नागपूरचं इथं 16 तारखेचं इथं नागपूर सिटीचं जर तुम्ही इथं फिजिकल दिलं असेल मित्रांनो, तर तुमचे एकूण गुण किती झालेत कोणत्या सर्व इव्हेंट मिळून ते तुम्हाला इथं माहिती पडून जाईल मित्रांनो. नंतर बघा पुढचा जो जिल्हा आहे मित्रांनो आपला बघू शकतो तुम्ही. पुढं बघा धाराशिव आहे मित्रांनो. धाराशिव जिल्ह्याचं बघा 16 तारखेला होणाऱ्या मैदानी चाचणीचे इथं पात्र झालेल्या उमेदवारांची मैदानी चाचणीची इथं गुण यादी इथं जोडून तुम्हाला प्रसिद्ध करण्यात आलेली, तुमचे गुण इथं जोडून प्रसिद्ध करण्यात आलेले. बघा विद्यार्थ्यांचे नाव दिलेले, चेस्ट नंबर दिलेले मित्रांनो, सिरियल नंबर पण दिलेले आणि 800 मीटर किती, 800 मीटरमध्ये किती मार्ग मित्रांनो, हे फिमेलचे आहे बघा. फिमेलचं बघू शकतो तुम्ही, हे फिमेलचे. तर 800 मीटरमध्ये किती मार्ग आलेले मुलींना, 100 मीटरमध्ये किती आणि गोळाफेकमध्ये किती आणि टोटल त्यांचे किती इथं मार्ग होतात गुण यादीचे एकूण, ते पण त्यांनी इथं अशा प्रकारे इथं दिलेलं मित्रांनो. आता हे झालं SP इथं धाराशिवचं मित्रांनो. आणि हे फिमेलचं होतं, महिलांचं होतं मित्रांनो. आलं लक्षात सर्वांना. चला पुढं बघा. पुढं आपण वर्धा जिल्ह्याचं बघूया. बघा त्याच्यामध्ये वर्धा जिल्ह्याचं पण दिलेले 16 तारखेला होणाऱ्या पोलीस भरती 2024ची इथं मैदानी चाचणीचे गुणपत्रक इथं प्रसिद्ध करण्यात आलेले, कोणत्या विद्यार्थ्याला किती मार्क आलेले, एकूण किती मार्क आहे, कोणत्या इव्हेंटमध्ये किती मार्क आहे, ते त्यांनी इथं पूर्ण माहिती मित्रांनो दिलेली आहे मित्रांनो. बघा नंतर एक्झाम्पलसाठी बघा हे विद्यार्थ्यांचे नाव आहे, इथं कॅटेगरी दिलेली आहे, तुमचे 100 मीटरचे 1600चे मार्ग, 100 मीटरचे मार्ग, गोळाफेकचे मार्ग आणि टोटल तुमचे किती मार्क होतात ते, आणि तुमचं रिझल्ट पास या फेल तुम्ही आहे ते तुम्हाला इथं दिलेलं आहे मित्रांनो. अशा प्रकारे इथं माहिती दिलेली आहे मित्रांनो. बघा हे कोणती कट ऑफ लिस्ट किंवा ही कोणती इथं सिलेक्शन लिस्ट नाही आहे किंवा पात्र उमेदवारांची लिस्ट नाही आहे मित्रांनो. फक्त तुमचे गुण तुम्हाला किती मिळालेले मैदानी चाचणीमध्ये त्याची ही लिस्ट इथं प्रसिद्ध करण्यात आलेली मित्रांनो. नंतर अमरावती ग्रामीणचं पण आपल्याकडे बघा. अमरावती ग्रामीणचं बघा 16 तारखेला इथं रोजी होणाऱ्या अमरावती ग्रामीणचे घटकाचे इथं मैदानी चाचणीची इथं गुणपत्रक इथं जाहीर झालेले, गुण यादी इथं जाहीर झालेली, कोणत्या विद्यार्थ्याला किती गुण आलेले, कोणत्या इव्हेंटमध्ये किती गुण आलेले, अशा प्रकारे इथं टोटल तुमचे इथं गुण दिलेले मित्रांनो. आणि हे 16 तारखेचे आलं लक्षात सर्वांना. बघा पुढं नंतर वाशिम जिल्ह्याचं पण आपल्याकडे बघा. वाशिम जिल्ह्याचं बघू शकतो तुम्ही चालक, वाशिम जिल्हा चालक पोलीस शिपाईचं आहे मित्रांनो. 16 तारखेला होणाऱ्या बघा मैदानी चाचणी इथं किती विद्यार्थ्यांना किती गुण आलेले ते पण त्यांनी इथं लिस्ट दिलेली, ॲप्लिकेशन नंबर पण दिलेले, तुमचे टोटल जेवढे पण इव्हेंट होते त्याच्यामधले मार्ग दिलेले आणि तुमचे पास आहे किंवा टोटल मार्ग आहे ते तुमचं पूर्ण इथं माहिती त्यांनी इथं दिलेली मित्रांनो. हे झाली वाशिम जिल्ह्याची. नंतर बघा लातूर जिल्ह्याचं बघा. लातूर जिल्ह्याचं चालकचं मित्रांनो बघा आहे, लातूर जिल्हा पोलीस चालकचं आहे. 16 तारखेला होणाऱ्या मैदानी चाचणीचं इथं मार्कशीट तुमची म्हणजेच गुण यादी तुमची दिलेली, विद्यार्थ्याचे नाव, 1600चे मार्ग, 100 मीटरचे गोळाफेकचे मार्ग आणि एकूण किती मार्ग होतात तुमचे ते असे तुमचे इथं मार्ग दिलेले मित्रांनो. आणि हे 16 तारखेचे मित्रांनो मी सर्व डेटची इथं आपल्या तुम्हाला PDF प्रोव्हाइड करून दिलेली आहे. नंतर बघा बीड जिल्ह्याचं इथं दिले. आता बघा बीड जिल्ह्याचं तुम्हाला दाखवतो. आता मी तुम्हाला सर्व जिल्ह्याची इथं सांगून देतो, कारण जर सर्व माहिती सांगत बसलो तर व्हिडिओ मोठा होईल. तर बघा हा बीड जिल्ह्याची इथं दिलेली मित्रांनो. टोटल तुमचे मार्ग दिलेले, सर्व इव्हेंटचे पण मार्ग इथं त्यांनी दिलेले मित्रांनो. नंतर पालघर. आता पालघर जिल्ह्याबद्दल एक मोस्ट इम्पॉर्टंट बघा. मित्रांनो पालघर जिल्ह्याची जी पोलीस भरतीची जी मैदानी चाचणी होती मित्रांनो, ती 11 तारखेपासून ते 13 तारखेपर्यंत होती. म्हणजे 3च दिवस फक्त इथं मैदानी चाचणी होती मित्रांनो. आणि 3ही दिवसाची मित्रांनो जेवढ्या पण विद्यार्थ्यांनी इथं 3 दिवसामध्ये फिजिकल दिलेले किंवा 3 दिवसामध्ये मैदानी चाचणी दिलेली, त्यांची एकत्र इथं लिस्ट जारी केलेली, एकत्र इथं गुण यादी जारी केलेली आहे. कशी प्रकारे की 11 तारखेपासून ते 13 तारखेपर्यंत होणाऱ्या, कारण 3च दिवस फक्त पालघर जिल्ह्याची इथं मैदानी चाचणी होती, तिघही दिवसाचे मिळून पूर्ण विद्यार्थ्यांची इथं गुण यादी इथं त्यांनी इथं चेस नंबर आणि टोटल त्यांचे मार्ग किती अशा प्रकारे त्यांनी इथं प्रसिद्ध केलेले मित्रांनो. आता जर तुम्ही पालघरला फॉर्म भरला असेल आणि तुमचे फिजिकल 11, 12, 13 या 3 दिवसामध्ये कधीही झाले असेल, तर तुमचे इथं चेस्ट नंबर आणि तुमचे इथं मार्ग तुम्हाला इथं बघण्यात भेटून जातील मित्रांनो. अशा प्रकारे इथं पालघर जिल्ह्याची दिलेले.
नंतर बघा मित्रांनो, नंतर मुंबईचे बघा, नंतर मुंबई लोहमार्गाचे आहे बघा. तर मुंबई लोहमार्गाचं पण 16 तारखेला होणार आहे. इथं मैदानी चाचणीचे इथं बघा पूर्ण नाव इथं दिलेलं आहे बघा. अशा प्रकारचे नाव दिलेले आहे तुमचं इथं. चेस्ट नंबर दिलेले आहे, फिजिकल तुमचे किती मार्क आलेले, कोणत्या इव्हेंटला किती मार्क आलेले, अशा प्रकारे त्यांनी इथं दिलेलं आहे मित्रांनो. नंतर बघा, नंतर ठाणेचं बघा मित्रांनो, ठाणेचं पण दिलेलं आहे इथं बघा. सिरियल नंबर दिलेले मित्रांनो, चेस्ट नंबर आणि तुमचे टोटल किती मार्क होतात ते पण इथं त्यांनी दिलेले मित्रांनो. नंतर बघा वाशिमचा, मी तुम्हाला वाशिम चालकचं सांगितलंच मित्रांनो. आता हे पण मित्रांनो वाशिम चालकचंच आहे बघा मित्रांनो, 16 तारखेला होणार आहे बघा. अशा प्रकारे इथं त्यांनी लिस्ट दिलेली मित्रांनो. हे परत आले वाटतं इथं 2-2 PDF आल्या. तर ओके, हे पण वाशिम जिल्ह्याचं मित्रांनो. नंतर बघा कोल्हापूर जिल्ह्याचं पण दिलेलं आहे बघा. अशा प्रकारे बघा प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे कोल्हापूर जिल्ह्याचं. 16 तारखेला होणार आहे मित्रांनो. मैदानी चाचणीचं इथं चाचणीमध्ये मिळालेल्या गुणाबाबत उमेदवारांनी काही इथं बघा त्यांची गुण यादी इथं प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांचे नाव, 1600चे मार्ग, 100 मीटर मार्ग, गोळाफेक मार्ग आणि टोटल किती मार्ग होतात ते पण त्यांनी इथं दिलेले मित्रांनो. आणि हे 16 तारखेचे मित्रांनो. मी पूर्ण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये फक्त 16 तारखेचेच मी तुम्हाला सांगितले मित्रांनो. नंतर बघा छत्रपती संभाजीनगरचं बघू शकतो तुम्ही. छत्रपती संभाजीनगरचं बघा ग्रामीणचे मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर ग्रामीणची 16 तारखेला होणाऱ्या मैदानी चाचणीचे इथं. आणि महिलांचे मित्रांनो बघा, याच्यामध्ये महिला पण आहे मित्रांनो आणि पुरुषांचे पण आहे मित्रांनो. दोघे मिळून इथं लिस्ट जारी झालेली. किती विद्यार्थ्यांना किती मार्क आलेले, कोणकोणत्या इव्हेंटमध्ये किती मार्क आलेले ते सर्व त्यांनी इथं दिलेले आहे मित्रांनो. आणि टोटल किती मार्क होतात तुमचे ते पण त्यांनी इथं दिलेले आहे. नंतर बघा पिंपरी चिंचवडचं पण मित्रांनो, पिंपरी चिंचवड बघा. तर पिंपरी चिंचवडची पण बघा 16 तारखेला होणाऱ्या रोजी मैदानी चाचणीची इथं गुणपत्रिका तुमची इथं जाहीर झालेली. तुमची इथं ॲप्लिकेशन नंबर दिलेले बघा. आणि 800 मीटरचे मार्ग, 1600चे मार्ग, 100 मीटर मार्ग, गोळाफेक मार्ग आणि टोटल किती मार्ग होतात तुमचे ते पण त्यांनी इथं दिले मित्रांनो. अशा प्रकारे ठाणे जिल्ह्या पिंपरी चिंचवड जिल्ह्याची होती. नंतर बघा मित्रांनो, नंतर नागपूर ग्रामीणचं आहे. मी तुम्हाला नागपूर शहरचं पण स्टार्टिंगला सांगितलं बघा, नागपूर शहरचं. आता नंतर सर्वात शेवटी नागपूर ग्रामीणचं बघा. नागपूर ग्रामीणचं बघा मित्रांनो, 16 तारखेला होणाऱ्या मैदानी चाचणीत गुणपत्रिका इथं जाहीर झालेली बघू शकतो तुम्ही. विद्यार्थ्यांचे नाव दिलेले मित्रांनो. नंतर तुमचे टायमिंग दिलेले आहे 1600 मार्गाचे, 1600 मीटरचे आणि 100 मीटरचे पण टायमिंग दिलेले, मार्ग दिलेले. 100 मीटरचं टायमिंग, मार्क आणि गोळाफेक तुम्ही किती लांब फेकलाय डिस्टन्समध्ये दिलेले आणि मार्ग पण तुमचे इथं दिलेले मित्रांनो. आणि टोटल एकूण किती मार्ग होतात ते पण त्यांनी इथं प्रसिद्ध केलेले मित्रांनो. अशा प्रकारे मी तुम्हाला 20 ते 21 इथं जिल्ह्यांची तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. 16 तारखेला जेवढे पण जिल्ह्यांची इथं मैदानी चाचणी झालेली मित्रांनो, त्या सर्व जिल्ह्यांची मी तुम्हाला इथं माहिती सांगितलेली आहे मित्रांनो. आता राहिलेल्या जिल्ह्यांची पण तुम्हाला माहिती मिळून जाईल मित्रांनो. आता ह्या सर्व PDF तुम्ही कुठं बघू शकता, कुठं तुम्हाला चेक करायचं आहे. तर मित्रांनो, मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम लिंकची इथं तुम्हाला टेलिग्राम ग्रुपची इथं लिंक दिलेली आहे आपल्या टेलिग्राम ग्रुपची. त्या ह्या सर्व PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जातील. आणि राहिलेल्या जिल्ह्यांचे मित्रांनो तुम्हाला संध्याकाळपर्यंत अजून पूर्ण PDF आपल्या टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला मिळून जातील मित्रांनो. अशा प्रकारची ही तुम्ही टोटल तुम्हाला इथं माहिती दिलेली मित्रांनो. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या. नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र.